नमस्कार. यासारख्या हिरव्यागार कैऱ्या तुम्ही बाजारात बघतच असाल आणि या कैऱ्यांचे वेगवेगळे पदार्थसुद्धा तुम्ही नक्कीच बनवले असतील. तर आज अशाच एका कैरीपासून आपण एक चविष्ट अशी भाजी बनवत आहोत. ही भाजी खायला अप्रतिम लागते. भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा तळलेल्या बट्ट्यांसोबतसुद्धा ही भाजी तुम्ही सर्व करू शकता. करायला फार सोपी आहे. चला तर वेळ न घालवता ही भाजी कशी बनवायची ते बघूया. पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ही भाजी बनविण्यासाठी इथे आपण घेतलेली आहे एक हिरवी कडक कैरी आणि 1 वाटी तुरीची डाळ. आता ही तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर या प्रकारे कुकरमध्ये घालायची आहे आणि यातच आपल्याला आपण जी कैरी घेतली होती तिची साल काढून या प्रकारे तुकडे करून घालायचे आहे आणि सोबतच यामध्ये 2 ते 2.25 वाट्या पाणी घालायचं आहे. थोडी हळद घालूया. आता यामध्ये एक आपण चमचा घातला आहे, ज्यामुळे जरी आपण थोडं पाणी शिल्लक घातलं तरी कुकरमधून शिटीतून पाणी बाहेर निघणार नाही. आणि यामध्ये आपण हळद घातली आहे, तर हळदीमुळे तुरीची डाळ लवकर शिजण्यास मदत होते. आता आपण कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि आपल्याला गॅसवर साधारण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जर आपल्याकडे जास्त क्षारयुक्त पाणी असेल तर 4 ते 5 शिट्ट्या तुम्ही काढल्या तरीही चालेल, कारण डाळ व्यवस्थित शिजायला हवी. डाळ शिजत आहे तोपर्यंत इतर साहित्य बघूया. पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घ्यायचा, अर्धी वाटी खोबरा कीस, 1 चमचा धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 8 ते 9 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा आणि 1 कांदा घ्यायचा आहे. आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण तुकडे करून या प्रकारे मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची. हिरवी मिरची आणि लसूणची अशी पेस्ट भाजीत घातल्यामुळे भाजी खूप चवदार लागते. कांदासुद्धा आपण बारीक कापून घेतलेला आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ छानपैकी शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम पाणी घालायचं आहे. गरजेनुसार पाऊण ग्लास, अर्धा ग्लासही घातलं तरी चालेल. आपल्याला ही जी डाळ आहे तर ती घोटून घ्यायची आहे. यामध्ये आपण चमचा घातलेला होता तो काढून घ्यायचा. तर या प्रकारे विस्करच्या मदतीने किंवा तुमच्याकडे जर या प्रकारची लाकडी रवी असेल तर त्याने ही डाळ अशी छान घोटून घ्यायची आहे, किंवा ब्लेंडर असेल तर ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करून घेऊ शकता. आता या प्रकारे बघा अशी ही सरभरीत आपली डाळ शिजून आणि घोटून तयार आहे. आता आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये साधारण 4 मोठे चमचे तेल घालायचं आहे. या भाजीसाठी तेल थोडं जास्त घ्यायचं म्हणजे भाजी जास्त टेस्टी होते. यातच आपण पाव चमचा हिंग घातला आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तळतळू द्यायची म्हणजे ती आपल्याला कडवट लागत नाही खाताना. आता यात घातलं आहे जिरं. जिरं लगेच तळतं, त्याला वेळ लागत नाही जास्त. आता यात घालूया आपण कांदा. कांदा अगोदर घातला म्हणजे छान असा तळला जातो आणि लसूण अद्रक जर आपण सुरुवातीलाच या तेलामध्ये घातलं तर कांदा होईपर्यंत लसूण करपून जातो. म्हणून अगोदर कांदा या प्रकारे तळून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण ही हिरवी मिरची, अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे. कांदासुद्धा आपण छान सॉफ्ट करून घेतलेला आहे. फार असा काळसर तळून घ्यायचा नाही. आता या पद्धतीने साधारण एक 3 ते 4 मिनटं आपण ही फोडणी छान अशी तळून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जे मसाले घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धन्यांची पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी 1 पाव चमचा हळदसुद्धा परत घातलेली आहे. तसं तर डाळ शिजताना आपण थोडी हळद घातलेलीच होती. आता हे मसालेसुद्धा तेलात एक साधारण अर्धा ते 1 मिनटं मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. फोडणी करताना गॅस नेहमी मीडियम लो करत राहायचं आहे, नाहीतर मग फोडणी जळून जाते. आणि यामध्येच आता आपण खोबरा कीस घातलेला आहे. खोबरा कीससुद्धा आपण अर्धा ते पाऊण मिनटं छान असं तळून घेऊया. खोबरा कीस तळल्यामुळे चव छान लागते. यामध्ये आपण खोबऱ्याचे तुकडेसुद्धा घालू शकता, परंतु छान अशी सरभरीत भाजी होण्यासाठी खोबरा कीसच घालायचा. यातच आपण अर्धा चमचा कसुरी मेथी क्रश करून घातलेली आहे. आता या भाजीमध्येच आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालायचा आहे
आणि छान असा अर्ध्या मिनटापर्यंत तळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे। आता हा कूट जळू शकतो म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे 2 चमचे आणि छान असं या फोडणीला आता तेल सुटू द्यायचं आहे। बघा फोडणी छान अशी तळल्या गेली आहे। फोडणी हा भाजीचा एक प्रकारे जीव असतो, म्हणजे फोडणी जशी चवदार तशी भाजी छान होते। आणि बघा आता यामध्ये आपण हे जे घोटलेलं वरण आहे ते घातलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करूया। एक साधारण 1 मिनिटभर आपल्याला असं फोडणीमध्ये हे घट्ट वरण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यातच आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे, वरण जसं घट्ट पातळ हवं त्यानुसार। आता यामध्येच आपल्याला 1 मोठा चमचा मीठ घालायचं आहे। भाजी घट्ट पातळ व्यवस्थित पाहण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये टाकून बघायची आणि त्यानुसार आपल्याला पाणी कमी जास्त करून घ्यायचं आहे। आता ही भाजी आपल्याला अशीच गॅसवर एक साधारण 3-4 मिनिटं शिजत ठेवायची आहे। यातच छान असा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घालायचा आहे आणि सर्वात शेवटी इथे आपण 3 चमचे गूळ घातलेला आहे। कैरी म्हटली म्हणजे त्यासोबत गूळ हवाच, कारण या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे आंबट गोड ते या भाजीला खूप छान चव देते। आता साधारण 4 ते 5 मिनिटांपर्यंत मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ही भाजी अशीच उकळत ठेवायची आहे, म्हणजे हळूहळू भाजीला तेल सुटू लागतं। बघा या पद्धतीने आपली अशी ही छान अशी भाजी तयार झालेली आहे। भाजी आता आपण सर्व करायला घेऊया। अशी ही अतिशय चविष्ट 1 वाटी तूर डाळ आणि 1 कैरी यापासून तयार झालेली भाजी खायला खूप अप्रतिम लागते। नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा ही भाजी खरंच खूप आवडेल। आणि ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत, तळलेल्या किंवा भाजलेल्या बट्ट्यांसोबत तुम्ही सर्व करू शकता। डब्यावर न्यायला सुद्धा उत्तम पर्याय आहे। त्याच भाज्या खाऊन कंटाळला असाल तर नक्कीच ही भाजी तुम्ही ट्राय करा आणि केल्यानंतर तुमचे अनुभवसुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा। कैरीच्या यासारख्याच वेगवेगळ्या रेसिपीज मी चॅनलला अपलोड केलेल्या आहेत। चॅनल लोगोवर क्लिक करून स्वतंत्र प्लेलिस्टमधून त्या सर्व रेसिपीज तुम्ही नक्की बघा आणि करूनसुद्धा बघा। यासारख्याच दररोजच्या भाज्यांच्या रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच टिफिन रेसिपीज किंवा कोणतीही रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायची असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ही भाजी बनवताना मध्ये मी तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या आहेत, जसं की डाळ शिजवताना त्यामध्ये थोडी हळद घालायची म्हणजे डाळ पटकन शिजते, आणि दुसरी टिप म्हणजे डाळ शिजताना त्यामध्ये 1 छोटा चमचा घालायचा, म्हणजे कुकरमध्ये जी शिटी असते वरती तर त्या कुकरच्या शिटीमधून पाणी बाहेर जात नाही, म्हणजे उतू जात नाही आणि आपला गॅस किंवा कुकर खराब होत नाही। तर अशा वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला रेसिपीसोबत माझ्याकडून नक्कीच मिळणार आहेत। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।